जर तुम्ही पण तुमच्या दुकानावर मॉनिटर घेत असाल कॅमेरासाठी तर आताच थांबा. आणि मी असं का म्हणतोय तुम्हाला पुढे समजेल. वडपाचचे मित्रांनो, दुपारात झाली होती आपल्या दुकानात यायला. येऊन बघतो तर काय श्रेय चहा टाकत होता आणि श्रावणी कार उचलून बसली होती. आता मिळत लागत नव्हता. तर आपल्या दुकानात आपल्याला बसवायची कॅमेऱ्यासाठी स्क्रीन. त्या स्क्रीन साठी लावावं लागते टीव्ही. पण आपण मॉनिटर उचलून आणलं होतं आणि मॉनिटरला काय ते कॅमेरा कनेक्ट होत नव्हते. त्यामुळे आपलं 4-5 हजार नुकसान झालं. आणि तुम्हाला पण जर स्क्रीन बसवायची असेल तर टीव्ही बसवा. असं मॉनिटर वगैरे बसू नका, कारण ते कॅमेरा सपोर्ट करत नाही. महाराजांच्या पाया फोडून खाली उतर. चला मला एवढं तेवढं तर होतच असते. मग चकली खाली या गाड्यात घेतली होती नवीन सुपली, ते मला दाखवतो आता. आणि आपले शिक्षक काका जे की दिवसात 4 वेळ चहा प्यायला येतात आणि नुसती ओरडत होती, कारण की हे जे पेढे शरशाने खाल्ले होते. दिसतोय का ना मी पण शोले पिक्चर मधला ठाकूर. खतरनाक नाद नाही करायचा. डंगळमळ करता करता चहा टाकायची ड्युटी लागली आपल्याकडे. कस्टमर सुरू झाले होते संध्याकाळ आणि हिने आले होते सशाचे का जे की दाबले की वरी व्हायचे. आहेला म्हणलं काय पण आले. आता तुम्ही मला लाईट बघून तिकडे गेला का ना. अरे बाबा या आलोय मामाच्या घरी आणि आपला बारका मामा हे माझे बिल्डर आहे. म्हणलं चला तिकडे जिमला तर नाही गेलो, निदान इकडे तरी जिम मारीत बसाव. आहेला मला कॅमेरा ब्लॉगिंग सुरू करावं काय आता. हे सगळी फॅमिली जाऊ एक सोबत असते ना, लय भारी वाटतंय बघा. हो बाय फायनल मी पण टीव्हीवर आलो. आपण आणला होता दुकानातले कॅमेरा उचलून, कारण की आपला टेस्ट करून बघायचं होतं की टीव्हीवर चालतोय का नाही. त्याचा टीव्हीवर क्लिअर चालत होता, त्या मॉनिटरवर चालत नाही. तो ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो.